नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, कोकणातील भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. आजच्या कथेचं नाव हा मशाल. मित्रांनो, आम्ही 7 ते 8 जण रात्री 2:30 वाजता क्रिकेट खेळून घराकडे येत असताना आमच्यातल्या तिघांका 2 मशाल घेऊन चाललेली माणसासमोर दिसली. आणि त्यानंतर त्या रात्री काय घडला ह्या मी तुमका या कथेक सांगणार आहे. ही गोष्ट 15-20 वर्षापूर्वीची हा. तेव्हा रात्रीचे क्रिकेटचे बॉक्स क्रिकेट सामने खेळवले जायचे. आमचो पण दररोज बॉक्स क्रिकेट खेळायचो सराव होतो. त्यामुळे पंचक्रोशीत खय मॅची असले काय आम्ही 7-8 जण कायम रात्रीचे मॅची खेळात जाऊ. आमच्या सगळ्यात लहान होतो तो म्हणजे निलेश. तो 8वीत शिकावतो. त्याचा साधारण वय 14 वर्ष होता. त्याची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग खूप छान होती, म्हणून आम्ही त्याका कायम मॅची खेळाक नेऊ. रात्रीचे मॅची असली तरी पण तो आमच्याबरोबर ये. त्याका पण क्रिकेटची फार आवड होती. त्यामुळे घरातल्यांचो विरोध असान पण तो नेहमी आमच्याबरोबर खेळाक यायचो. एके दिवशी आमच्या बाजूच्या गावात रात्रीचे बॉक्स क्रिकेटचे सामने होते. त्याचा आमका त्या आयोजकांनी निरोप दिलो होतो. तेव्हाच आम्ही आमच्या टीमचं नाव त्यांका दिला होता. आणि आम्ही पण काही जास्त मोठे नाही होतो, सगळे कॉलेजात शिकणारे होतो. त्या काळी आमच्या कोणाकडे 2 व्हीलर नाही होती. त्यामुळे खय जाऊचा झाला तर एकतर चलत नाहीतर सायकलीन जाऊचं लागा. आणि म्हणूनच आम्ही त्या बाजूच्या गावात सायकली घेऊन निघालो. साधारण त्या गावाचा अंतर आमच्या गावापासून 4 किलोमीटरचा होता. त्यामुळे आमका पोचाक 10:30 वाजले. आमची पहिली मॅच रात्री 11 वाजता लागली. त्यात आम्ही समोरच्या टीमला हरवलो. आयोजकांकडे चौकशी केली तर आमची दुसरी मॅच 12 वाजता होणार होती. तोपर्यंत समोर सुरू असलेले रात्रीचे मॅची आम्ही बघत होतो. 4 मॅची झाले आणि रात्री आमची पुन्हा मॅच लागली. त्या मॅचमध्ये पण आम्ही समोरच्या टीम हरवलो आणि सगळे आनंदित होतो, कारण सगळ्या 2 वेळा आम्ही सलग समोरच्या टीमला हरवलं होतं. आयोजकांकडे पुन्हा पुढच्या मॅचची चौकशी केली. त्यांनी सांगितलं की तुमची मॅच आता रात्री 2 वाजता होणार. मग काय करतो, इकडे तिकडे थोडं टाईमपास केलं. 2-3 मॅची बघितले. तोपर्यंत रात्री 2 वाजता आमचं नाव लाऊडस्पीकरवर पुकारला गेला आणि आम्ही सगळे मैदानाकडे जमा झालो. थोड्या वेळानं आमची मॅच सुरू झाली आणि आमचा दुर्दैव, आम्ही ती मॅच फक्त 2 रन्सांनी हरलो. खूप वाईट वाटला. मॅची झाल्यावर खूप रात्र झाली होती. डोळ्यावर झोप होती. आम्ही सगळ्यांनी सायकली बाहेर काढले आणि घराकडे येऊ बाहेर पडलो. अंदाजे 1 किलोमीटर अंतर पार केला आणि एका उतारड्या रस्त्यावर काळोखातच निलेशच्या, म्हणजे जो आमच्यात सर्वात लहान पोरगो होतो, त्याच्या सायकलीची चेन अचानकपणे पडली. तसो तो निलेश ओरडलो, "अरे थांबा रे थांबा, माझ्या सायकलची चेन पडली." उतार असल्यामुळे आमचे सायकली पुढे गेले. निलेश मात्र जागच्या जागी सायकल थांबवल्याने आणि उभं राहिलो. आम्ही सायकली परत घेऊन मागे येलो आणि निलेशकडे येलो. आमच्या 7 जणांत मी आणि सचिन थोडे मोठे होतो. आमच्याबरोबर राजा नावाचो पोरगो होतो. त्यानं 3 चैन लावण्याचा प्रयत्न केल्यान
त्याचे हात पूर्ण ग्रिसान माखले, परंतु चैन काय मात्र लागली नाही. त्यानं बरोच प्रयत्न केले, पण चैन काय त्या विलावर चढाना, आणि चढली तर परत ती पटकन पडायची. आम्ही सगळ्यांनी बरोच प्रयत्न केलो, पण चैन काय लागाना. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्यांनी हातात सायकली धरून चालायचा, घरात जायचा असा ठरवला. पण अजून 3 किलोमीटर अंतर पुढे होता आणि त्यानंतर आमचं गाव लागणार होतं. सगळे हातात सायकली घेऊन गप्पा गोष्टी करीत निघालो. म्हणता म्हणता 1.5 किलोमीटर अंतर पार केला. पाय थोडे दुखायला लागले म्हणून रस्त्याच्या कडेक असणाऱ्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाकडे इलो आणि थोडे थांबलो. निलेश लहान असल्यामुळे ते आम्ही मध्ये ठेवलं होतं. त्या रात्री काळोकुट्ट अंधार सगळीकडे पसरलो होतो, कारण अवघ्या 2 दिवसावर ती अमावास्या होती आणि तेव्हा काय रस्त्यांका लाईटींची व्यवस्था नव्हती, त्यामुळे रस्तोभर अंधारच होतो. इतक्यात निलेश बोललो, हाय ती रस्त्यावर मशाली घेऊन चालणारी 2 माणसं कोण रे? सगळ्यांनी समोर बघितला तर माका, सचिनाक आणि निलेशाक ती 3 माणसं दिसत होती, जी स्मशाल घेऊन आमच्या पुढे चाला होती. बाकीच्या आमका मात्र ती माणसं दिसत नव्हती. बाकीचे आमका मूर्खात काढूक लागले आणि म्हणाले, कोण खय असा, कोण खयत माणसा, अरे पुढे तर सगळं अंधार असा. असं ते म्हणून आमका मूर्खात काढूक लागले. तितक्यात निलेश म्हणालो, अरे मेल्यानू आहे ते समोरचे 2 मशाली पण तुमका दिसत नाही. ते मशाली त्या 2 माणसांनी आपल्या हातात धरले बघा आणि आमच्या पुढे चलतात. निलेश माका म्हणालो, आपल्या तुका दिसतात काय रे मशाली? बघ बघ ते समोर. ते मशाली माका पण दिसत होते, पण माका ह्यो प्रश्न पडलेलो होतो, आमका दिसणारे मशाली बाकीच्या अंका का दिसत नाहीत? मी सचिननाक हळूच विचारले, तुका दिसतात काय रे मशाली? तो पण होय म्हणालो, पण बाकीचे मात्र आमका मूर्खात काढूक लागले होते. बाकीचे म्हणाले, अरे चला, कसली मशाली आणि कसला काय. आम्ही सगळे पायी परत निघालो आणि समोर बघलो तर काय, ती मशाली घेतलेली माणसं पण आमच्या पुढे पुढे चालाक लागली होती. निलेश म्हणालो, आपल्या दा हाय ते बघ, ते मशाली घेऊन आमच्या पुढे चलाक लागले बघ. इतक्यात मी सगळ्यांका हाक दिलंय, अरे थांबा रे जरा. सगळे माझ्याकडे वळण बघितल्याने आणि सगळे थांबले. इतक्यात निलेश पुन्हा ओरडलो, बघा ते बघा, मशालीवाले पण थांबले आमका बघून. आणि मी सचिनाक हळूच खुणावले की ह्यो भुताटकीचो प्रकार हा, ह्या आमच्या लक्षात इला होता, पण तर आम्ही कोणाकच सांगूक नाही, कारण तेव्हा जर त्या रात्री सांगितलं असता तर सगळेच घाबरले असते. मोठ्या धीरान मी सगळ्यांका म्हणाले, अरे सगळे एकत्र चला रे, कोणी मागे पुढे राहा नकात. आणि निलेश तू मधी राहू, मी म्हणाले. त्या छोट्या निलेशच्या मनात सतत विचार येत होते. तसं तो माका विचारित होतो, पपल्या दादा कोण रे ते मशाली घेऊन चलतात आमच्या पुढे? मी म्हटले, अरे कोणाचे तरी गाई म्हशी चुकले असतले म्हणून ते शोधित असतील रात्रीचे, नाहीतर कोणतरी आमच्यासारखे दुसऱ्या गावात जाणारे असतील आणि अंधारात उजेडासाठी मला मशाली घेतली असतील. निलेश घ्या थोडासा पटला. तो म्हणालो, होय रे होय, असा असाक शकता. असा म्हणान तो आमच्याबरोबर चलाक लागलो. 10-15 मिनिटं अंतर चालल्यावर निलेश अचानक अस्वस्थ झाल्यासारखं माका वाटाक लागलो. बघता बघता तो म्हणाक लागलो, अरे ते बघा, ते मशालीवाले माका बोलवतात, माका हाक मारतात, माका जाऊ दे, माका सोडा. इतक्यात सचिन म्हणालो, अरे मूर्खा गप चल, कोण नाही बोलवणत, आणि ते कशाक बोलवतले तुका? ते काय तुझ्या ओळखीचे आहेत?
इतक्यात निलेशान आपली मान खाली घातली आणि सायकल हातात घेऊन चलाक लागलो. मशालदारी माणसा आमच्या पुढे चलत होती, तर काही वेळान ती आमच्या मागे दिसत होती. आमका समजाना की काय काय प्रकार चाललो आयो. आणि मेन म्हणजे आमच्या बरोबरच्यांका मात्र ह्यो प्रकार दिसत नव्हतो. मी, निलेश आणि सचिन तिघच जण ह्यो प्रकार बघत होतो. इतक्यात निलेशान आपली सायकल टाकल्यान आणि जोर जोरात तो त्या मशालदारी माणसांच्या दिशेने पळाक लागलो. तसो मी आणि सचिनान पण आपले सायकली टाकले आणि त्या धावणाऱ्या निलेशाक पकडलो. पण तो माका सोडा, माका जाऊन दे, माका सोडा, माका ते बोलवतत असं म्हणाक लागलो. आणि त्याच्यात एवढी ताकद खैसून येली ती आमका कळाना. तो आमका दोघांका 14 वर्षाचो पोरगो ऐकाना. त्याच्यात एवढी ताकद येली खैसून हेचो आम्ही विचार करू लागलो. तो आमका सांगायला लागलो, सोडा सोडा, मी जातय त्याच्याकडे, माका बोलवतात ती दोघा जना. तसो आम्ही त्याका घट्ट हातान पकडलो. दोनही मशाल घेतलेली माणसं आमच्याकडे बघून जोर जोरात ओरडाक लागली, अरे सोडा ते का, सोडा, आम्ही नेऊ गेलो ते का, सोडा ते का. निलेश आमका कसोच ऐकाना, तरी आम्ही दोघांनी त्याका दाबून धरलो. ती दिसणारी मशालदारी माणसा कधी आमच्या मागे तर कधी आमच्या पुढे, कधी आमच्या मागे तर कधी पुढे, तर कधी मळ्यात दिसायची तर कधी रस्त्याच्या बाजूक दिसायची, कधीतरी ते आमच्याकडे येतात असा दिसायचा. आता मात्र आम्ही सगळेच घाबरलो होतो. ज्यांका काय दिसा नाही होता ते पण घाबरले. त्यांचे हातपाय कापाक लागले. गावातील कुत्रे जोर जोरात ओरडाक लागले. कारण काय माहीत त्यांकाही चावल लागली असत त्या माणसांची. बघतो तो कुत्रे जोर जोरात ओरडाक लागले होते. त्यांचा आवाज आमका स्पष्ट ये होतो. माका हनुमान चालिसा यायची. मी म्हणाक चालू केले आणि बाकीच्यांका पण म्हटलंय, हो बघितलात काय प्रकार हा तो. सगळ्यांनी माझ्यापासून हनुमान चालिसा चालू करा म्हणा सगळ्यांनी. आणि मी सगळेजण हनुमान चालिसा म्हणाक चालू केलं. म्हणता म्हणता माझ्या पाठसून सगळे म्हणाक लागले. सगळ्यांनी एकामेकांचे हात घट्ट पकडले. 10 मिनिटं झाली आम्ही एकाच जागी उभे होतो. ती मशालदारी माणसा कधी पुढे तर कधी मागे, कधी पुढे तर मागे अशी चालत होती. निलेश मात्र कसोच ऐका नाही होतो. तो जोर जोरात ओरडत होतो की माका सोडा, माका सोडा, माका ते बोलवतात, माका त्यांच्याकडे जाऊचा, माका त्यांच्याकडे जाऊचा. असा म्हटल्यान का ती पण मशालदारी माणसा म्हणत, अरे सोडा ते का, सोडा, मी नेऊ गेलो ते का, सोडा. तसे आम्ही त्याका दाबून धरायचो. तरी तो वळवळान प्रयत्न करत होतो की आमच्या हातातून निष्ठाचो, पण आम्ही त्याका जाऊ दिलो नाही. आम्ही हनुमान चालिसा जोरात म्हणाक लागलो. इतक्यात ती दिसणारी आकृती अस्पष्ट थोडे थोडे होऊ लागले. 10 मिनिटं झाली असतील. आम्ही परत पुढे चालायचा प्रयत्न केलो, तर ती माणसा परत आमच्या पुढे चलाक लागली. आणि आता मात्र त्यांच्या हातातले मशाली आणखीनच भडाकले होते. आणि त्या उजेडात ती माणसं आमका स्पष्ट दिसा होती. आम्ही हनुमान चालिसा म्हणतच होतो. इतक्यात चलता चलता एक मोठा वळण इला आणि त्या वळणावरती ती चालणारी माणसा अचानकपणे अदृश्य होत गेली. तशा आम्ही हळूहळू चलाक चालू केलो. थोड्या वेळान ती दिसणारी माणसा दिसाची बंद झाली. इतक्यात आम्ही इलो. बघतो तर काय, आम्ही आमच्या गावाची वेस ओलांडून आम्ही आमच्या गावात प्रवेश केलो होतो. आणि त्यानंतर ती माणसं मात्र दिसाची बंद झाली. आणि तसो निलेशही शांत झालो. आणि तो आमका म्हणाक लागलो, अरे माझे हात दुखतात कसे रे, काय रे. तितक्यात मी म्हटले, अरे आज फिल्डिंग चांगली केलंस ना खेळताना, बॉल वगैरे लागलो असत. आम्ही त्याका दाबून धरलो होतो म्हणून त्याचे हात जोरात दुखत होते. पण मी त्याका समजाक देऊक नाही. मी विषय बाजून मारून नेले.
ते का कायच आठवा नाही होता. झालेलो प्रकार ह्यो त्याच्या लक्षात पण नव्हतो. पण बाकीचे आम्ही मात्र सगळं ह्यो प्रकार अनुभवलो होतो आणि सगळे भियाले होते. सगळ्यांका मी पुढे आमच्या गावाची वेस ओलांडल्यानंतर धीर देण्याचा प्रयत्न केलाय. कोणीही घाबरा नकात. आयुष्यामध्ये असे प्रसंग कधी कधी अनुभवाक येतात, त्यामुळे कोणी घाबरा नकात. आमच्या गावाची वेस ओलांडल्यानंतर बघलात ना, आमच्या वेतोबान आमका ह्या सगळ्यातून वाचवल्यान. असं म्हणान आम्ही सगळे नंतर पुढे येलो. मी राजा म्हणायला लागलो, पुन्हा एकदा प्रयत्न करू काय रे चेन लावची? मी बोलले, बघ एकदा करून, असं म्हटलंय. आणि तो खाली वाकलो आणि चेन लावल्यानंतर चेन पटकन लागली. त्यांना चाक फिरवून बघल्यान तर चेन काय पडाक नाही. सगळ्यांनी एकमेकाकडे बघितल्याने मी म्हटले, चला समजलं ना काय असतात हा, चला. आणि आम्ही सगळे पुन्हा एकदा सायकलीने आमच्या घराकडे निघालो. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूक विसरा नकात. कारण याच्यानंतर एक सत्य घटना तुमका पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आजपुरतं इथेच थांबाया. धन्यवाद.